आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या सर्वांचे गुरुवरी आदरणीय बाबा काशीनाथ बाबा, आज्ञात बाबा, आणि खरं तर मला एक प्रश्न अगोदर सगळ्यांना विचारायचा आहे. आपण सगळे इथं बसलेलो आहोत, सगळ्यांनी मला एक प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर द्या की जगातला श्रीमंत माणूस कोण? जगातला श्रीमंत माणूस कोण? म्हणजे तुमच्या श्रीमंतीच्या व्याख्येत बसणारा माणूस कोण? तुम्ही कोणाला श्रीमंत म्हणता? की जो आनंदी आहे त्याला, ज्याचं मन मोठं आहे. ठीक आहे, अजून कोणाचं उत्तर असेल ज्याच्याकडे खूप सगळा पैसा आहे किंवा खूप जास्त संपत्ती आहे, धन दौलत आहे. पण मला वाटतं की हे जे स्पर्धेचे आयोजक आहेत आदरणीय बोडखे साहेब, हे सगळ्यात श्रीमंत आहेत आणि त्यांच्यापेक्षा श्रीमंत, त्यांना ज्यांनी जन्म दिला ते त्यांचे आई वडील त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि त्यांच्या श्रीमंतीचा वारसा घेणारे त्यांचे अपत्य हेही त्यांच्यापेक्षा श्रीमंत होतील. कारण माणूस हा पैशानं, पदानं, धन दौलतीनं श्रीमंत असून चालत नाही. आजच्या चॅट जीपीटीच्या आणि AI च्या जगात सुसंस्कृत संस्कार घडवणारा माणूस जगातला सर्वोत्तम श्रीमंत माणूस आहे. ही माझी श्रीमंतीच्या बाबतीतली व्याख्या आहे. कारण जो व्यक्ती स्वतःचे अपत्य चांगले घडवतो, जो व्यक्ती स्वतः चांगला आहे आणि जो व्यक्ती स्वतःच्या पिढ्या चांगल्या बनवण्यासाठी संस्कार चांगले पेरतो, तो आजच्या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि तो श्रीमंत माणूस आपल्या सर्वांना आदरणीय बोडखे साहेबांच्या रूपात मिळालेला आहे. मी अनेक क्षेत्र पाहिली, एका छोट्याशा शैक्षणिक क्षेत्रात मी आज काम करत आहे. साहेब, मी पाहताना असं पाहितलं की बरेचशी माणसं, म्हणजे एकाच क्षेत्रातली अनेक माणसं जमली तर आपल्यापेक्षा पुढे जाणार आपल्याला कधीच चालत नाही. कितीही म्हणजे सुशिक्षित माणूस असला तरी आपल्यापेक्षा पुढचं पाऊल टाकणारा माणूस आपल्याला कधीच चालत नाही. कुठं ना कुठं तो शब्दांनी आपण नाही खटकला तरी आपल्या मनात तो नक्की खटकलेला असतो की का तर हा आपल्या पुढे चाललाय. पण ही जी बसलेली सगळी ऍडव्होकेट मंडळी आहेत, ही साहेबांचे सहकारी आहेत की साहेब एक चांगला उपक्रम घेत आहेत आणि याच्यासाठी म्हणजे आमचे जवळ माझे काका साबळे साहेब की कालपासून त्यांच्या डोक्यात नियोजन चाललंय की नाही मला बोडखे साहेबांचा कार्यक्रम अगोदर करायचा आहे आणि मग माझ्या गावातली जी कामं असतील गावाकडे गेल्यावरती करायची. म्हणजे आपल्या क्षेत्राला, ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्या क्षेत्राला पुढे नेणारी आणि पुढे घेऊन जाणारी माणसं साहेबांना मिळालेली आहेत. हा केवळ साहेबांचा मन, स्वभाव आणि साहेबांच्या मनामध्ये असलेले इतरांबद्दलचे भाव याचीच प्रचिती आहे. मी लिहिलेले ओवी अशी आहे की जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्ये बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. अध्याय क्रमांक 1, श्लोक क्रमांक 12 आणि ओवी क्रमांक 64. मी निवडलेली ओवी ही आई वडिलांचा स्वभाव कसा असावा याच्यावरती आहे. सरळ सरळ आपल्याला भावनिक दृष्ट्या असं दिसतंय की जसा स्वभाव आई वडिलांचा असतो तसाच अपत्यांचा घडतो. अगदी आध्यात्मिक दृष्ट्या पाहायचं झालं तर भक्त आणि भगवंत, की भक्ताचा जसा स्वभाव आहे तो त्याच्या स्वभावातून भगवंताकडे पाहत असतो. आणि विज्ञान याच्यामधलं पाहायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात, संप्रेरक असतात की जी संप्रेरक आपल्या मनामध्ये भावना किंवा प्रत्येकच गोष्टीला चालना देत असतात. आणि भावनिक दृष्ट्या देवाची आपण भक्ती करतो. जसं आईला आपलं लेकरू प्रिय असतं, आपलं लेकरू बोबडं बोललं तरी आईला आणि वडिलांना किंवा आपल्या पाल्याचा आपल्या पालकांना अतिशय आनंद असतो त्याच्या बोबड्या वाचेचा, त्याच्या बोबड्या बोलण्याचा. आणि तसाच भगवंतालाही असतो. आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात की मी देवाची भक्ती अभिषेक घालून करल, कोणाचं असतं की मी देवाला काहीतरी नवस बोलून देवाची भक्ती करल, किंवा काही चुकलं तरी आपण म्हणतो नाही ठीक आहे माझ्या मनात देव आहे किंवा देवाला हे आवडतं. सहज आपण म्हणतो की एखादं फुल आहे ते देवाला आवडतं म्हणून आपण त्याची भक्ती करतो. पण भगवंताला तुमच्या भक्तीच्या मागच्या कोणत्याही गोष्टी नाही लागत, फक्त तुमच्या मनातले भाव की जे शुद्ध भाव आहेत ते लागतात. आणि असंच आपल्याला जे सायन्स त्यातलं बघायचं आहे, जे विज्ञान त्यातलं आहे ते म्हणजे जेव्हा एखादं बाल्य बोबडं बोलतं किंवा त्याच्या मनामध्ये एक भावना असते ती त्याला व्यक्त करायची असते, ज्यावेळेला ते आपल्या समोर आपल्या आई वडिलांच्या समोर ते व्यक्त करतं त्यावेळेला आई वडिलांच्या मनामध्ये एक मिरर न्यूरॉन्स म्हणजे आरशाचं, मिरर म्हणजे आरसा, प्रतिबिंबात्मक एक कल्पना निर्माण होते. हे दिसत नाही किंवा आपल्याला पाहता येत नाही पण अप्रत्यक्षरित्या त्या पाल्याच्या
भावना ह्या त्या पालकांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचाही आनंद आपल्याला वाटतो. तसंच त्या बाळालाही वाटतं की नाही, ही भावना आहे, ही प्रेमाची भावना आहे किंवा ही सुरक्षिततेची भावना आहे आणि त्या भावनेतून ते बाल्य किंवा बाल्य घडत असतं. असंच दुसरं एक आहे की सोशल लर्निंग थेरी. सोशल लर्निंग थेरी म्हणजे सामाजिकरित्या आपण जेव्हा आपले पाल्य घडवतो तेव्हा पाल्य घडवताना ते फक्त आपण शिकवतो तेवढंच शिकत नाही, तर आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याचा, प्रत्येकाच्या बोलण्याचा, प्रत्येकाच्या प्रत्येक वर्तणुकीचा अभ्यास ते करत असतं. मग त्याच्या निरीक्षणातून करत असतं आणि हेच ऑब्झर्वेशनल लर्निंग सोशल थेरीच्या माध्यमातून अल्बर्ट बंडुरा या शास्त्रज्ञानं मांडलं होतं की मुलं पालकांचे मिरर इमेज होतात आणि मुलांचा स्वभाव हा आपल्या पालकांसारखा बनत असतो. म्हणजे आपण सहज म्हणतो की आपल्या बाल एखादी वेगळी गोष्ट केली तर आपण म्हणतो हा कोणावर गेलाय, तो कोणावर गेलेला नसतो, तो तुमच्याच म्हणजे गुणांचं हे करत असतो की तुमचेच गुण परत निर्माण करत असतो. म्हणजे एक पालक म्हणून आपण जसे असतो तसेच आपले पाल्य घडत असतात आणि आजच्या जगाला पाल्यांची अतिशय गरज आहे. कारण एक चांगली पिढी घडवायला आज पालकांसोबत पाल्य चांगले हवे. आणि साहेब, तुम्ही घेत असलेला उपक्रम, जसं फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा एक फुलहार तयार होतो, दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, तशीच ही ओवी ज्ञानेशाची स्पर्धा आहे. अशीच जोडत जोडत एक दिवस ओवी ज्ञानेशाची स्पर्धा आदरणीय बोडखे सर यांचं नाव आणि खिळतकरांचा अभिमान गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला जाईल हीच अपेक्षा आहे. आणि आपण सगळे मिळून तो नोंदवू आणि सगळे मिळून सहकार्य करू. घराघरात ज्ञानेश्वरी उघडली जायला लागली, घराघरात ज्ञानेश्वरी वाचायला जायला लागली. तर माझ्या मनात मी एक निश्चय आज केला आहे, नवीन वर्षापासून मी त्याला अंमलात आणेल आणि पुढच्या वर्षी तो निश्चय नुसता निश्चय सांगणार नाही, तर तो पूर्ण करून इथं घेऊन आल्यानंतर तुम्हाला मी व्यक्त करून दाखवल की मी हा निश्चय आज केला होता आणि तो निश्चय मी ओवी ज्ञानेशाच्या स्पर्धेच्या पुढच्या वर्षीच्या बक्षीस वितरणाला येताना घेऊन येईल आणि तो तुम्हाला दाखवेल हीच आशा बाळगते आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. जय हिंद.